नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आपल्याला वरवर वाटणारा अतिशय साधा असे सिम्पटम्स वाटतात, पण खूप जास्त त्रास देणारा आजार म्हणजे ॲसिडिटी। शरीर हेल्दी ठेवायचं असेल आणि वेट लॉस करायचं असेल तर डायजेशन आणि मेटाबॉलिझम या दोन गोष्टी अतिशय उत्तम असल्या पाहिजेत। आणि अर्थातच ॲसिडिटी म्हणजे इनडायजेशन। तर वरवर जसं मी म्हटलं आता की आपल्याला असं वाटतं की खूपच काय ॲसिडिटीच तर झाली आहे, आपण अगदी सरळ साधेपणाने हा शब्द वापरतो, पण ॲसिडिटी ज्यांना होते, ज्याला त्रास होतो त्यालाच कळतं की हे दिवसभराच्या आपल्या रुटीनवर, आपल्या कामावर, आपल्या कॉन्सन्ट्रेशनवर खूप जास्त परिणाम करतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता त्याचे सिम्पटम्स काय काय आहेत हे आपल्याला माहिती आहे, किंबहुना हे प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळे असतात। आता छातीमध्ये जळजळ होणं, खाल्लेलं घशाशी येणं, डोकं दुखणं किंवा अंगावर पित्ताच्या गांधी येणं, ज्याला मेडिकल टर्ममध्ये अर्टिकेरिया असं म्हणतात, किंवा खूप मेजर इश्यू असतात की बेसिकली इनडायजेशन म्हणजे गॅसेस होणं, पोट फुगणं, काही खाल्लं तरी पोट हेवी वाटणं, या सगळ्या गोष्टी ज्या येतात या बेसिकली ॲसिडिटी म्हणजे पित्त या हेडिंगखाली येतात। तर ॲसिडिटी किंवा इनडायजेशन आणि गॅसेस या तिन्हीवर एक अतिशय रामबाण उपाय म्हणजे आपला डाएट आणि आपली लाईफस्टाईल ही चांगली असली पाहिजे, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं की खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, जंक फूड किंवा चुकीचं खाणं, स्ट्रेस, जागरण या सगळ्या ज्या ही सगळी कारणं आहेत, ही सगळी ॲसिडिटी वाढवायला मदत करतात। आणि खूप जणांना मेजर प्रॉब्लेम असतो की खूप वर्षापासूनचं जुनाट हे पित्ताचा त्रास आहे आणि रोज असेही काही पेशंट आहेत की रोज 2 अँटासिड घ्याव्याच लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं की पित्त किंवा खाल्लेलं घशाशी येणं, डेकर येणं, गॅसेस होणं, डोकं दुखणं यासारख्या तक्रारी जर असतील तर आपल्याला बेसिकली पचनही आपलं चांगलं होत नाही, आपला वेट लॉस करायचा असेल तर तोही होत नाही, आपण कोणतंही डाएट करू शकत नाही, आपण हेल्दी जेवण घेऊ शकत नाही, या पदार्थ खाल्ला की त्रास होतो, तो पदार्थ खाल्ला की ॲसिडिटी होते। हे सगळ्या मानसिक गोष्टी असल्या तरी सुद्धा इनडायजेशन म्हणजेच कोणतंही तुम्ही फूड खा, ॲसिडिक असतं नक्की, पण आपल्या स्टमकमध्ये जे काही आपण जे अन्न खातो तर ते अन्न डायजेस्ट करायला आपल्या स्टमकमध्ये म्हणजे जठरामध्ये वेगवेगळे ज्युसेस सिक्रेट होतात, ज्याला गॅस्ट्रिक ज्युसेस असं म्हणतात। तर यामध्ये HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड नावाचं एक ॲसिड असतं की जे आपण खाल्लेल्या पदार्थांचं पचन करायला मदत करतं। पण हेच ॲसिड प्रमाणात सिक्रेट झालं तर ते पचनासाठी चांगलं असतं, पण हे ॲसिड जर जास्त प्रमाणात सिक्रेट झालं तर आपण त्याला पित्त झालंय असं म्हणतो। आता आपल्याला रोजचं जेवण जर पचवायचं असेल तर हे सगळे ज्युसेस आणि हे ॲसिड एका ठराविक प्रमाणात सिक्रेट होणं महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी नियमित व्यायाम किंवा योग्य आहार, योग्य किंवा व्यवस्थित पुरेशी झोप हे अतिशय महत्त्वाचं आहे। काही काही वेळा स्ट्रेसमुळे सुद्धा ॲसिडिटी ॲग्रिवेट होण्याची शक्यता असते आणि आपण काय म्हणतो की एक अँटासिड घेतली की तात्पुरतं बरं वाटतं, पण हे आपण खूप जास्त दिवस नाही घेऊ शकत, कारण अँटासिड सारखे सारखे घेतल्यामुळे आपल्या बॉडीची इम्युनिटी कमी होते आणि गुड बॅक्टेरियाज आपल्या बॉडीमधून नाहीसे व्हायला लागतात की जे आपल्याला पचनासाठी अतिशय आवश्यक असतात। काही दिवस गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती घ्यायच्या गोळ्या, आणि मग कुठेतरी शोधलं होतं की अरे ही औषधं घेऊया, ती औषधं घेऊया। औषधं नक्की काम करतात, पण तुमचं डाएट योग्य असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। पोट अजिबात रिकामं ठेवू नका। खूप जणांना सवय असते की कामाच्या गडबडीमध्ये 4 ते 5 तास काही खायचं नाही आणि या सगळ्यामध्ये ॲसिडिटी अजून जास्त ॲग्रिवेट व्हायला लागते, ॲसिड सिक्रेशन खूप जास्त व्हायला लागतं। जेव्हा तुम्ही काहीतरी खाता तेव्हा ते ॲसिड सिक्रेट होतं की आपण खाल्लेल्या फूडचं किंवा अन्नाचं पचन करण्यासाठी, आणि जेव्हा पोट रिकामं असतं हे ॲसिड सिक्रेशन जास्त होतं आणि ॲसिडिटी वाढते। आणि म्हणूनच डोकं दुखणं, घशाशी येणं, अन्न खाल्ल्यानंतर त्रास होणं, काही पदार्थ खाल्ल्यावर पोट फुगणं, अतिशय साधं जेवण असेल तरी सुद्धा गॅसेस होतात आणि या सगळ्यामध्ये पचन अजिबात चांगलं होत नाही, वेट लॉस तर होतच नाही। आणि म्हणूनच एक तुम्हाला शरीर हेल्दी ठेवायचं असेल, हेल्दी लाईफस्टाईल ठेवायची असेल आणि तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुमचं पचन, डायजेशन चांगलं होणं अतिशय महत्त्वाचं आहे।
पचन जर चांगलं नसेल, मेटाबॉलिझम चांगलं राहत नाही आणि म्हणूनच पचनशक्ती जेवढी जास्त, मेटाबॉलिझम फास्ट वाढतं आणि वजन लवकर कमी होतं. त्यामुळे हे सगळं जर मेंटेन करायचं असेल तर रोज रोजच्या अँटासिडऐवजी काय घेऊ शकतो, हा तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल. त्याचं उत्तर मी तुम्हाला देते. होमिओपॅथीमध्ये ॲसिडिटीवर कोणतीही जुनाट ॲसिडिटी असो, कितीही जुनी ॲसिडिटी असो आणि त्याचं रिझन काहीही असो, पण हे सगळे सिम्पटम्स, ॲसिडिटी म्हणजे पित्त, अपचन, गॅसेस, या सगळ्या सिम्पटमवर उपयुक्त अशा होमिओपॅथी औषधं आहेत. बायोकेमिक कॉम्बिनेशन नंबर 25 नंबर तुम्हाला दिसत असेल, हे बायोकेमिक कॉम्बिनेशन्स आहेत. तर हे 25 नंबर म्हणजेच 25 नंबर ॲसिडिटी, फ्लॅच्युलन्स आणि इंडायजेशन म्हणजेच पित्त, गॅसेस आणि अपचन या सगळ्यावर उपयोगी आहेत. आणि ही आता मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली ही क्लिनिक यूजसाठी बॉटल आहे, मोठी आहे, पण याच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. ही लॉर्ड्सची आहे, पण SBL कंपनी आहे, शॉबे कंपनी आहेत आणि लॉर्ड्स आहे. या सगळे कुठलीही कंपनी तुम्ही घेतली, तुम्हाला जिथे होमिओपॅथिक फार्मसीमध्ये मिळेल तुम्ही घेऊ शकता. याच्या छोट्या बॉटलसुद्धा असतात आणि यामध्ये वेगवेगळी कॉम्बिनेशन्स बनवून सुद्धा दिली जातात. तर तुमची ज्याप्रमाणे तक्रार असेल त्याप्रमाणे तुम्ही कॉम्बिनेशन बनवून घेऊ शकता. माझ्या क्लिनिकमध्ये या गोळ्या उपलब्ध आहेत आणि याचा 1 ते 2 महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला खूप चांगला फरक जाणवतो. रोज रोज तुम्हाला जे अँटासिड घ्यावे लागतात ते कमी होतात. तुम्ही खाल्लेल्या पूर्णपणे बंदसुद्धा झालेले भरपूर पेशंट आहेत आणि कितीही जुनाट ॲसिडिटी असेल तरीसुद्धा ती खूप कंट्रोलमध्ये यायला मदत होते. आणि अर्थातच या गोळ्यांचे काहीही साईड इफेक्ट नाही आहेत. तुम्ही 2 ते 3 महिनेसुद्धा आरामात घेऊ शकता. 4 गोळ्या 2 वेळेला असा याचा नॉर्मल डोस आहे. अगदी हाय डोस 4 गोळ्या 4 वेळासुद्धा आहे. जेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो, कधी कधी काही जास्त जागरण होतं, फंक्शन्स असतात, कधी काम असतं आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी आपलं रुटीन डिस्टर्ब होतं, आपलं जेवण डिस्टर्ब होतं, आपण कुठेतरी बाहेर जातो फिरायला, सगळं रुटीन डिस्टर्ब होतं आणि ॲसिडिटी डोकं वर काढते. तर टेम्पररी ॲसिडिटी असेल, कितीही जुनाट असेल, वारंवार त्रास होत असेल, नेहमी त्रास होत असेल, सगळ्यासाठी या गोळ्या अतिशय उपयोगी आहेत. हे तुम्हाला टॅबलेट्स हे लूज करून दिले जातात. ही खूप मोठी बॉटल आहे, पण तुमच्या रेफरन्ससाठी मी दाखवते आहे. तर या गोळ्या तुम्हाला लूज करून दिल्या जातात आणि 20 ते 25 ग्रॅमची बॉटल येते की जे तुम्हाला 1 महिन्यापर्यंत पुरते. आणि तुम्ही अशा 1 ते 2 महिने, डिपेंड्स आता प्रत्येकाला कसा फायदा होतो त्यावर, पण 1 ते 2 महिने घेतलीत औषधं तर त्याचा नक्की चांगला फायदा होतो आणि या तुमच्या सगळ्या तक्रारी ज्या आहेत या मुळापासून नाहीशा व्हायला मदत होते. तर आजच तुमचं मेडिसिन ऑर्डर करा. तुम्ही आता प्रत्येकाला, अर्थातच मी जसं म्हणलं की ॲसिडिटीचे प्रत्येकाला सारखेच सिम्पटम्स असतील असं नाही. तर कोणाचं डोकं दुखत असेल, कोणाला घशाशी येत असेल, कोणाला आंबट ढेकर येतात किंवा गॅसेस होतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, काहीही त्रास असेल तरीसुद्धा तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला कॉम्बिनेशन्स बनवून या गोळ्या तुम्हाला पाठवू शकते. जे पुण्यामध्ये आहेत ते माझ्या क्लिनिकमधून घेऊन जाऊ शकतात. जे पुण्याबाहेर आहेत ऑल ओव्हर इंडिया कुरिअर सगळीकडे करण्याची सोय आहे. स्पीड पोस्टनी 2 ते 3 दिवसात तुमच्या घरी या गोळ्या पोचतात. 4 गोळ्या 2 वेळा फक्त चघळायच्या असतात. त्यामुळे तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये जाता, ऑफिसमध्ये जाता, तुम्हाला घ्यायला काहीही हरकत नाही आहे. साध्या सोप्या घेण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. फक्त चघळायच्या असतात. कोणीही घेऊ शकतं. ऑल एज ग्रुपसाठी सेफ आणि इफेक्टिव्ह आहे. इवन प्रेग्नन्सीमध्ये घेऊ शकता. अगदी एजेड लोक, म्हातारी लोकसुद्धा घेऊ शकतात आणि कोणीही ॲट द ऑल एज ग्रुप तुम्ही या गोळ्या घेऊ शकता. त्यामुळे कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्हाला जर ॲसिडिटी, अपचन किंवा गॅसेसचा त्रास होत असेल, तुम्ही अगदी बिंदासपणे 1 ते 2 महिने हा कोर्स पूर्ण करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आत्तापर्यंत खूप लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि तुम्हालाही घ्यायचा असेल तर 9370319591 या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा आणि तुम्हाला पुढची सगळी डिटेल माहिती मिळेल. क्लिनिकचा ॲड्रेस, व्हॉट्सॲप नंबर, क्लिनिकची वेळ हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघून त्यावर फोन मेसेज करू शकता, तुमचे मेडिसिन्स ऑर्डर करू शकता आणि 9370319591 हा नंबर आहे. परत एकदा सांगते, नोट डाऊन करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळं येईलच. तर आजच तुमचे मेडिसिन्स ऑर्डर करा. डायजेशन हेल्दी ठेवा, वेट लॉस नक्कीच होईल आणि एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन राहील.
आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणते विषयावर व्हिडिओ ऐकायला आवडेल हे मला नक्की सांगा. मी त्याच्यावर तुम्हाला नक्की सगळी माहिती देईन. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे एक हेल्दी इंडिया किंवा हेल्दी भारत हे आपण जे थोडक्यात एक काय म्हणू आपण त्याला की एक अभियान असं आपण म्हणू शकतो की सगळ्यांपर्यंत या गोष्टी पोचल्या पाहिजे. तर हे फार महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करू शकता. कारण आपलं चॅनल सगळ्यांपर्यंत पोचणं, आपली माहिती सगळ्यांपर्यंत पोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचा जेवढा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल तेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे आणि खूप लोक याचा फायदा घेऊ शकले पाहिजे. तर हे एक आपलं ध्येय असलं पाहिजे आणि हेल्दी इंडिया ही जी आपण एक सुरुवात करू किंवा आपण काहीतरी त्याच्यावर करतोय असं एक आपलं ही जबाबदारी आहे असं समजून हे सगळ्यांपर्यंत माहिती पोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच हेल्दी व्हिडिओ आपण बनवत राहूया. धन्यवाद.